नमस्कार. मालिकेच्या 15 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता किशोरने एक जबरदस्त प्लॅन केलेला असतो. त्याने प्रमोद त्याचबरोबर विराज या सगळ्यांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी लीला ही या घरात आली पाहिजे, कारण आजी आजी लीला घरी येत नाही तोपर्यंत आजी या घरात येणार नाही. आणि आता अशा पद्धतीनं आजी घर सोडून गेलेली आहे, ही गोष्ट योग्य नाही. त्यामुळं काहीही करून आपल्याला लीलाला या घरी आणायचं आहे असं किशोरने सांगितलेलं असतं. तर आता करायचं काय, कारण एजेंना सगळ्या पद्धतीनं समजून सांगितलेलं असतं पण एजे ऐकायला तयार नसतात. तेव्हा किशोर म्हणतो की ज्यांनी लीलाला घराबाहेर काढलेलं आहे त्यांना आपण या घराच्या बाहेर काढायचं. म्हणजेच काय, तर दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींनाही घराच्या बाहेर काढायचं, म्हणजे ॲटोमॅटिकली लीला या घरात येणार असा यांचा प्लॅन असतो. तर इकडे आता तो प्लॅन सक्सेस होतो आणि त्या पद्धतीनं तिघंही बायकांच्या आपल्या बॅगा भरतात आणि त्यांना निघून जा म्हणून सांगत असतात. एजे हे सर्व पाहतात. मग एजे आता लीलाला घेण्यासाठी लीलाच्या घरी गेलेले असतात. तर कालिंदी बाहेर येते आणि पाहते एजे आलेले असतात. एजे आलेले पाहून तिला चांगला धक्का बसतो. ती जावई बापू आले, जावई बापू आले असं ओरडतच घरात जाते. आतमध्ये आजी असते. आजीने पूर्ण तयारी केलेली असते. औक्षण करायचं आहे, पहिल्यांदा जावई घरी आलेला आहे, त्यामुळं रीतिभातीप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि कंकण सोडवण्याचा विधीही उरकून घ्यायचा असं कालिंदीला सांगितलेलं असतं. मग आजी फोन करते आणि म्हणते की तुला आत यावं लागेल आणि मग एजेंना आत बोलवते. एजे आत येतात तेव्हा कालिंदी त्याचबरोबर लीलाचे बाबा एजेचं आणि लीलाचं एकत्र औक्षण करतात आणि म्हणतात की लग्नानंतरचे विधी आहेत ते करावेच लागणार आहेत. आणि त्यानंतर कालिंदी म्हणते की कंकण सोडवण्याचा विधी आपण उरकून टाकूया. आता असंही तुम्ही लीलाला घेऊन सासरी जाणार आहात, त्यामुळं मला असं वाटतं की हा विधी इथं उरकून घेऊया. आता एजे तयार होणार का हा विधी करण्यासाठी हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.